सगळ्यांनी दिवाळीचा फराळ आणि सगळी मज्जा केल्यानंतर आज थोडं पुन्हा गंभीर तात्विक, पण मला असं वाटतं आवडतं. हो, खूप आवडतं. नाही, मलाही आहे. म्हणजे मागच्या वेळी आलं नाही तर आम्हाला मिस केलं. कारण काय असतं की हे जरी सगळं तात्विक असलं आणि अगदी गंभीर स्वरूपाचं असलं तरी त्याच्यात इतके सुंदर विचार आहेत ना की आपण जितकं ह्याच्यामध्ये आपण हे होत जातो, पुढे जातो, अडकतोच. म्हणजे इतके अडकतो की माझी स्थिती तुम्हाला सांगितली तर तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही, पण मला दुसरं काही वाचावंसं वाटत नाही. म्हणजे फक्त ज्ञानेश्वरी आणि गीता नव्हे, पण या संदर्भातलं एकूण तत्वज्ञानपूर्वक किंवा असे आध्यात्मिक ह्याच्यातले आणि इथलेच नव्हे, आपल्या भारतीय नव्हे, कित्येक पाश्चात्य लेखकांनी मांडलेले विचार आणि माझा अत्यंत आवडता अमेरिकेतला जो कोणी आहे आता 90sमध्ये वगैरे असेल तो, त्यांच्या वयाच्या वेन डायर. आणि काय म्हणजे मी अशी एकदा त्याचं पुस्तक हातात घेतलं की मी किती 2, 3, 4 दिवस जे काय लागतात, मी काही मला दुसरं सुचत नाही, इतकी मी गुंतून जाते त्याच्यामध्ये. तर हे खरोखर अशा प्रकारचं आहे ना की आपण अडकतो त्याच्यामध्ये जर त्याची गोडी लागली तर. आणि गोडी आपण जर लक्षपूर्वक त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजावून घेतला आणि त्याच्यावरती थोडंसं मनन चिंतन केलं, तेही आहे. नाही तर आपलं इथून बाहेर पडलं की एकदम वेगळ्या काहीतरी गप्पा, तसं नाही. थोडं म्हणजे गप्पा जरूर मारा का, त्याच्यामध्ये काहीच हे नाही, आपलं सगळं जीवनच तसं असतं. पण त्याच्याबरोबर हे जे विचार आहेत हे आपल्या मनात जर राहिले ना तर अगदी रात्री झोपताना सुद्धा ते आठवतात. तर असं थोडंसं त्याच्यामध्ये आपण जरा लक्ष घातलं ना तर खूप आवडण्यासारखं आहे. तर हा एक आपण वेगळ्या प्रकारचा फराळ म्हणूया आणि तो करूया. आणि ही दिवाळी कायमच आहे. आता आपण जो भाग पाहतो तो म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी वेदांच्या बद्दल काही विचार मांडलेले आहेत. वेद आणि वेदवादी, आठवत असेल तर पहा, वेद आणि वेदवादी थोडंसं टीकात्मक अशा प्रकारचे विचार आहेत. आणि कदाचित भारतीय मनाला ते रुचणारे नाही, काही वेळेला असं होतं. आणि त्यामुळे असे काही विचार म्हणताना टीकाही अशा गोष्टींवरती, अशा विचारांवरती केलेली आहे. हे जरी सगळं खरं असलं तरीसुद्धा आपल्याला त्यांचे विचार काय आहेत आणि त्याच्यात खरंच वस्तुस्थिती आहे का हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि ते जे आता आपण विचार पाहतोय त्याच्यामध्ये जो भाग आत्ता आलेला आहे, म्हणजे वेदांचा उल्लेख अगदी शेवटपर्यंत कुठे मध्ये येणार आहे, पण आता जो आपण भाग पाहतो तो अशा प्रकारचा आहे की ज्या ठिकाणी त्यांनी उल्लेख असा केलेला आहे, मी अगदी ओव्यानेही सांगत आहे, पण ज्या ठिकाणी असा उल्लेख त्यांनी केलेला आहे की आपण म्हणजे वेदांमध्ये बरीच कर्मकांड सांगितलेली आहे की यज्ञ असे करावेत, व्रतवैकल्य अशी करावी, धर्माचरण असं करावं, मग त्याचे निरनिराळ्या प्रकारचे मंत्र आणि निरनिराळ्या प्रकारचे विधी की हा यज्ञ करायचा असेल तर असाच विधीपूर्वक केला तरच त्याला यश येतं वगैरे वगैरे अनेक प्रकारचे असे जे विचार मांडलेले आहेत. हे ह्याला म्हणजे जो शब्द ह्याला उद्देशून वापरला जातो तो म्हणजे कर्मकांड. की अशा प्रकारची
बराचसा उल्लेख वेदांमध्ये आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये ते असं म्हणतात की ही जी सगळी कर्म म्हणून ज्याला त्यांनी म्हटलेलं आहे, कर्मकांड, याच्यातला कर्म हा शब्द महत्त्वाचा आहे. तर ज्ञानकांड आणि कर्मकांड असं, म्हणजे कांड ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका तुम्ही की काहीतरी वाईट असं नव्हे. ज्ञानालाही ज्ञानकांड आणि हे कर्मकांड असं म्हटलं जातं. तर कर्म जी काही ज्याला कर्म म्हटलंय ते अशा गोष्टींना म्हटलं आहे. यज्ञ वगैरे सगळे विधी ह्यांना त्यांनी कर्म म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारचे उल्लेख वेदांमध्ये आहेत की ही कर्म अशी विधीपूर्वक मंत्रोच्चार अगदी जसा व्हायला पाहिजे त्याच प्रकारे जो मंत्रोच्चार केले आणि सगळे विधी पूर्ण केले तर त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. आणि ते फळ म्हणजे इहलोकीची सुख आणि परलोकीची सुख, म्हणजे पुढचा चांगला जन्म आणि त्याहीपेक्षा सर्वात उच्च सुख जे त्यांनी सांगितलं ते म्हणजे स्वर्गसुख. की इहलोकी सुद्धा सगळे भोग मिळाले पाहिजेत, पण त्या भोगाचा अंतिम टोक काय तर स्वर्गातले भोग, तर ते सगळं मिळालं पाहिजे. म्हणजेच ह्याचा अर्थ की ज्याला कर्म म्हटलंय ती कर्म, तिथे एक शब्द येऊन गेला पहा, 52वी ती काय 252वी ती ओवी असावी. तर त्या ठिकाणी हेतुकपणे असा शब्द आलेला आहे, बरोबर आहे. हेतुकपणे, हेतुकपणे म्हणजे तुम्ही मनामध्ये काहीतरी हेतू धरून कर्म करता, त्याला हेतुकपणे म्हटलेलं आहे. की त्या म्हणजे, आणि तो हेतू काय तर कर्मफळ हा हेतू. तर अशा प्रकारे ज्या वेळेला हेतू मनात धरून कर्म केलं जातं आणि विशेषतः ते यज्ञ वगैरे अशा प्रकारचं सगळं हे जे कर्म केलं जातं ते त्याला त्यांनी म्हटलंय की इतकं सगळं चांगलं करायचं आणि ते वाया घालवायचं का तर केवळ त्याच्याबरोबर कर्मफळाची अपेक्षा करायची. त्यामुळे इतकी सगळी पुण्याई, इतकं सगळं केलेलं चांगलं कृत्य हे सगळं त्याच्यामुळे वाया जातं. अमृत कुंभ जोडला आणि पाये हाणोनी उलंडला असं म्हटलेलं आहे पहा त्या ओवीमध्ये. तर अशा प्रकारे किंवा सायाचे पुण्य अर्जी जे मग संसारुका अपेक्षी जे संसार याचं सांसारिक सुख, प्रपंचातली सुख, स्वर्ग सुख, सगळ्या प्रकारची सुख. तर ही जी सगळी सुख आहेत ती कशाला मग त्याची अपेक्षा करायची असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यापुढे सांगताना आपण आता 45व्या श्लोकाच्या पुढे पाहतोय आणि ते पाहिलेलं आहे. त्याच्या पुढच्या ओव्या आपण गेल्या वेळेला लक्षात घेतलेल्या आहेत. त्या ठिकाणी असं म्हटलंय की वेद जे आहेत ते तिन्ही गुणांनी आवृत्त आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे वेद हे तिन्ही गुण आपल्याला माहिती आहेत ना, सत्व रजतम हे तिन्ही गुण, ह्या तिन्ही गुणांनी ते आवृत्त आहे. आणि त्यापैकी उपनिषदाचा जो भाग आहे ज्याला साधारणपणे वेदांत असं म्हणतात. आता वेद आणि वेदांत ह्यातलाही फरक आपल्याला नीट मनामध्ये असला पाहिजे की वेद हे अपौरुषेय आणि वेदांताचा जो भाग आहे तो कोणीतरी ऋषीमुनींनी जे काही आपल्या विद्यार्थ्यांना जे काही ज्ञान दिलं तो सगळा वेदांताचा भाग आहे. म्हणजे वेदांत हा वैदिक वाङ्मयाचा अंतिम भाग, या अर्थाने त्याला वेदांत असं म्हटलं जातं. वैदिक वाङ्मयाचा अंतिम भाग, किंवा काही लोक त्याचं असंही अर्थ घेतात की अंतिम महत्त्वाचा भाग, अंतिम महत्त्वाचा भाग असाही त्याचा अर्थ केला जातो वेदांताचा. तर वेदांत किंवा उपनिषदाचा जो भाग आहे या उपनिषदाच्या भागामध्ये सत्वगुणाचा बराचसा विचार येतो, म्हणजे त्याचं विवेचन बरंचसं आहे.
पण ते सोडून बाकीचा जो राहिलेला वेदातला भाग आहे त्याच्यामध्ये रज आणि तम ह्या गुणांचा जास्ती विचार आहे, त्या गुणांचा उल्लेख जास्ती आहे. आता रज तम ह्या सगळ्या गुणांचं विवेचन पुढे आपल्याला खूप विस्ताराने करायचं आहे, पण साधारणपणे मला असं वाटतं की इथे आलेल्या सगळ्यांना रज तम सत्व ह्या गुणांची साधारणपणे माहिती असावी असं मी गृहीत धरते. जर कोणाला माहिती नसेल तर मी नंतर सांगेन. पण त्याचं आता मी अशा एकदम सुरुवातीला प्रारंभामध्येच एकदम मोठ्या मोठ्या गोष्टींचा विस्तार करणं हे फार अप्रस्तुत होतं, कळायलाही ते फार कठीण होतं आणि म्हणून मी तो विस्तार आत्ता इथे करत नाही. आपल्याला तो खूप करायचा आहे पुढे. पण अशा प्रकारे त्यांनी असं म्हटलं आहे की तिन्ही गुणांनी आवृत्त वेद आहेत, परंतु जो त्याचा उपनिषद सोडून बाकीचा जो भाग आहे तो रजतमात्मक आहे असं म्हटलेलं आहे. आणि जे निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा, बघा आलं ना आत्ता जे मी बोलत होते तोच बरोबर विचार त्या ठिकाणी आहे की स्वर्गसूचक स्वर्गातली सुख लाभावी यासाठी काय काय केलं पाहिजे अशा प्रकारची कर्म त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण एक झणे अंतःकरण रिगोदेसी. हे सगळं जे आहे आता एकदा आपल्याला काहीतरी अपेक्षांनी हेतुपूर्वक आपण काम केलं, कुठलंही काम असो आपण हेतुपूर्वक ते काम केलं, काहीतरी अपेक्षा ठेवून ते काम केलं, ते पूर्ण झालं तर सुख लाभतं, नाही पूर्ण झालं तर दुःख लाभतं. म्हणजे मग ह्या सगळ्यामुळे सुख दुःख ही निर्माण होतात की ज्या वेळेला आपण काहीतरी कर्म म्हणजेच ही सांगितलेली कर्मकांड जी आहेत ती अपेक्षेने आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपोआपच ते सुख दुःखाला कारण होतं. आणि म्हणून ते अर्जुनाला असं म्हणतात एक झणे अंतःकरण रिगो देसी. रिगो ह्याचा अर्थ प्रवेश होणं किंवा प्रवेश करणं, रिगणं किंवा हा जो म्हणजे काय म्हणतात क्रियापद आहे ते त्याचा अर्थ प्रवेश करणं. म्हणजे तू तुझ्या अंतःकरणामध्ये एक क्षणभर सुद्धा ह्या गोष्टींचा प्रवेश व्हायला देऊ नको. रिगो देसी एथ झणे अशा प्रकारचे उल्लेख आधी आलेले आहेत. ज्ञानेश्वरांची ही विशिष्ट अशी भाषा आहे की एथ झणे अंतःकरण रिगो देसी, म्हणजे एक क्षणभर सुद्धा त्यामध्ये तुझं मन तू घालू नकोस, तिथे प्रवेश व्हायला देऊ नकोस. गुणत्रयाते अभेरी. आता तिन्ही गुणांचा उल्लेख केलेला आहे आणि हे मी गेल्या वेळेला स्पष्ट केलं होतं की सत्वगुणाचाही उल्लेख केलेला आहे. त्यामुळे तिन्ही गुण म्हटलं म्हणजे सत्वगुणही आलं, कारण आपण नेहमी साधारणपणे असं म्हणतो आणि अशी अपेक्षा असते की आपली वृत्ती ही सात्विक वृत्ती असावी, ही आपली सर्वसाधारण अपेक्षा असते. आणि असं सांगितलंही जातं की बाबा अशा गोष्टींमध्ये इतर गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस, सात्विक वृत्ती तुझी असावी, ही एक सर्वसाधारण आपल्या संस्कृतीतली अपेक्षा आहे. ह्या ठिकाणी असं म्हटलं आहे की तिन्ही गुणत्रयाते अवेरी, सगळ्या तिन्ही गुणांचा अवेर कर. कारण सत्वगुणसुद्धा असं आहे की सत्वगुणसुद्धा माणसाला शेवटी त्याच्यामध्ये अहंकार निर्माण करतो की मी असा चांगला, मी इतरांपेक्षा चांगला, माझी बुद्धी अशी, माझं ज्ञान असं, हे सगळं ज्या वेळेला मी माझं हे सगळं ज्या वेळेला निर्माण होतं सत्वगुणात असलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा, त्यावेळेला मग तो पुढे विनाशाच्या दिशेने त्याची अधोगती होते. तर म्हणून त्यांनी म्हटलंय गुणत्रयाते अवेरी, मी माझे हे न करी. बघा किती स्पष्ट शब्दात सांगितलंय.
की काही तू असा विचारच करू नको. आणि अर्जुनाला विशेषतः हे सांगण्याचा उद्देश असा की अर्जुनाला सारखं वाटतंय ना मी यांचा वध करणार, हे माझे आप्त आहे, हे माझे पितामह आहेत आणि त्यांचा वध माझ्या हातून होणार, म्हणजे मी माझे ह्याच्यातून तो कुठे बाहेर पडलेलाच नाही आहे, तो त्याच्यातच गुंतलेला आहे. म्हणून ते म्हणतात मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबजनी. आत्मसुख म्हणजे तुझी जी बुद्धी आहे ती बुद्धी, ह्याचा उल्लेख आणखीन पुढे थोड्याच नंतरच्या ओव्यांमध्ये येईल की जी तुझी बुद्धी आहे ती आत्म्यामध्ये स्थिर कर. आत्मसुख तेव्हा तुला लाभेल. तुझी बुद्धी अशी बाह्य सगळ्या गोष्टींमध्ये न भटकता, विखुरलेली न होता जर तू आत्मनिष्ठ अशी ती बुद्धी ठेवलीस, जर आत्म्यामध्ये तू तुझी बुद्धी केंद्रित केलीस तर तुला आत्मसुख लाभेल. आणि त्या आत्मसुखामध्ये तू विसंब म्हणजे झणी लगेच तू फक्त त्याच दिशेने विचार कर. आता हे विचार करणं, बुद्धीच्या प्रक्रिया, मनाच्या प्रक्रिया हे थोड्या ओव्यानंतर आपण पाहणार आहोत. इथे मी आत्ता फक्त एवढंच सांगते. आता पुढे पहा. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. म्हणजे ह्या ठिकाणी एक महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. जरी वेदे बहुत बोलिले, वेदांमध्ये अनेक गोष्टी आहेत, कारण वेद काही केवळ एका माणसासाठी सांगितलेले. ह्या ठिकाणी कृष्ण हा अर्जुनासाठी सांगतोय सगळं, तशी तर काही परिस्थिती नाही आहे. वेद जे आहेत ते अनेक लोकांचा विचार करून, कोण विकासाच्या या अवस्थेला असतं, कोण त्या अवस्थेला असतं, कोण ज्ञानामध्ये जास्ती प्रगत होऊ शकणारा असतो, कोण कर्मामध्ये जास्ती प्रगत होणारा असतो, असे विविध प्रकारची लोक असतात. तर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्यामुळे वेदांमध्ये आहेत. आणि त्याच्या पुढे जे आहे ना, विविध भेद सूचिले, म्हणजे वेदांमध्ये हे जे अनेकांसाठी सांगितलं गेलं त्याच्यामुळे अनेक भेद, म्हणजे त्या वेदाच्या सांगण्यामध्येच अनेक भेद निर्माण झाले. लक्षात घ्या की वेदांनी जे काही सांगितलं त्याच्यामध्येच अनेक भेद निर्माण झाले की हे ह्याच्यासाठी आहे, ते त्याच्यासाठी आहे, परंतु लोकांना ते कळत नाही. लोक काय विचार करतात, वेदात हे सांगितले ना मग ते बरोबर. तर अशा प्रकारे वेदामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यामुळे भेद निर्माण झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि एवढंच नाही तर विविध भेद असं म्हणताना आणखी पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की हे भेद, वेदांमधले हे भेद वाढायला आणखी एक कारण असं झालेलं आहे की वेदांचे अर्थ किंवा वेदामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचे अर्थ सांगण्यामध्ये पुन्हा भेद निर्माण झाले. ह्या ऋषीने असं सांगितलं, त्या ऋषीने तसं सांगितलं, म्हणून तर आपल्या ह्याच्यामध्ये अनेक म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये सुद्धा अनेक ह्याच्यासारखा एक बायबल हा एकच काही आपला ग्रंथ नाही आहे किंवा 10 कमांडमेंट्स हे एवढंच काही आपल्या पुढे नाही आहे. आपल्या पुढे अनेक त्याच्यामध्ये भेद निर्माण होण्याला आणखी एक कारण म्हणजे प्रत्येकाने त्याचा अर्थही वेगळा सांगितला. वेदातल्या वचनांचा जर एकाने अर्थ असा घेतला, एकाने तसा घेतला तर आपोआपच भेद आणखीन वाढतात. तर असे हे वेद विविध भेद सूचिले ह्याच्यामध्ये हे दोन्ही अंतर्भूत आहे की वेदांमध्येही निरनिराळे म्हणजे अगदी परस्पर विरोधी असे वचन आपल्याला वेदांमध्ये दिसतात
की अगदी त्याच्यामध्ये विरोध आहे. आणि मग त्यामुळे खरं म्हणजे आपण गोंधळून जातो की हे बरोबर आहे का ते बरोबर आहे. त्याच्यात पुन्हा सांगणाऱ्या ऋषींनी त्याचा अर्थ वेगवेगळा सांगितल्यामुळे आणखी पुन्हा आपल्यामध्ये गोंधळ निर्माण होतो की आता काय आपण गृहीत धरायचं. तर म्हणून विविध भेद सुचिले ह्याचा इतका सगळा अर्थ त्याच्यामध्ये आहे. पण मग पुढे काय म्हटले, तरी आपण हित आपुले तेची घेपे, म्हणजे आपलं हित ज्याच्यामध्ये आहे तेवढंच आपण वेदातून घ्यायचं. असे लाख सांगितल्यात गोष्टी, पण जर त्या आपल्या जरुरीच्या नाही आहेत, आपल्या परिस्थितीला जुळणाऱ्या नाही आहेत, मग आपण कशाला त्यांचा विचार करायचा. आपल्या परिस्थितीला, आपल्या स्थानाला जे आवश्यक आहे तेवढ्याचाच आपण विचार करायचा. मग म्हणून ते आपण हित आपुले तेची घेपे असं म्हटले. घेपे म्हणजे घ्यावं, त्यातून आपण फक्त तेवढंच घ्यावं, आपल्या हिताचं आहे ना तेवढंच घ्यावं. हे असे सगळं विरोधी जर आपण पाहत राहिलं तर मनामध्ये गोंधळ उडून जाईल. तर अशा गोंधळामध्ये आपण पडू नये. आणि हे स्पष्ट करण्यासाठी पुढे किती सुंदर उदाहरणं दिली आहेत पहा ज्ञानेश्वरांनी. जैसा प्रकटली या गभस्ती अशेषही मार्ग दिसती, तरी ते तुलेही काय चाली जती सांगे मग. म्हणजे गभस्ती ह्याचा अर्थ सूर्य. सूर्य प्रकटलिया गभस्ती, प्रगट झाला, सूर्य प्रगट झाला, सूर्योदय झाला. आणि ही त्या काळची परिस्थिती आहे. आपल्यासारखे आजसुद्धा रात्री रस्त्यामध्ये दिवे असतात ती परिस्थिती नाही. रात्र झाली की पूर्ण अंधार, काही दिसत नाही. आणि सूर्योदय झाल्यानंतर मग सगळं दिसतं. तर म्हणून जैसा प्रगटलिया गभस्ती, गभस्ती म्हणजे सूर्य, अशेषही मार्ग दिसती, म्हणजे सगळे मार्ग दिसायला लागतात. सूर्य उगवल्यानंतर आपल्याला हा मार्ग दिसतो, तो मार्ग दिसतो, सगळे सगळे एक इकडून चाललंय, एक त्या दिशेला चाललंय, सगळे मार्ग दिसतात. तरी ते तुलेही काय चाली जती सांगे मग. आपण काय सगळ्या रस्त्याने चालतो का. त्यातला कुठला तरी एकच रस्ता आपण घेतो ना. ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तो विचार करून आपण तोच रस्ता धरू. म्हणजे जे आधी म्हटलंय ना, हित आपुले, आपल्या हिताचं जे आहे तेच आपण घ्यायचं आहे. तेच बरोबर ह्या उदाहरणात आहे की आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे तोच आपण घेऊ ना. आपण काही सगळ्या रस्त्यांवरून पळत सुटत नाही. म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर सगळे रस्ते दिसले तरी आपल्याला हवा तोच मार्ग आपण घेतो. दुसरं आणखी एक उदाहरण दिलं. का म्हणजे किंवा उदकमय सकळ जरी झाले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीचे जोगे. लक्षात आलं असेल तुमच्या की उदकमय म्हणजे सगळीकडे पाणी पाणी झालं. जरी जाहले असे महितळ म्हणजे सबंध पृथ्वी पाण्याने व्यापली, सगळीकडे पाणी पाणी झालं. आपल्याला खूप तहान लागली आहे. आपल्याला कितीही तहान लागली तरी जे काही समोर पाणी दिसतं ते काही सगळं आपण पितो का. नाही. आपल्या आरती जोगे म्हणजे आपल्याला जेवढी तहान आहे, आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच आपण पाणी पितो. तैसे ज्ञानीये जे होती, ज्ञानीये म्हणजे ज्ञानी माणसं, तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्थाते विवरती, म्हणजे जे ज्ञानी माणसं असतात ती वेदार्थाचं, वेदामधल्या सांगितलेल्या वचनांच्या अर्थाचं, वेदार्थाचं विवरण करतात, विवेचन करतात, स्वतः त्याचा अर्थ सगळा पाहतात. वेदार्थाते विवरती, मग
अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत भेद. म्हणजे शाश्वत हा शब्दही महत्त्वाचा आहे की या ठिकाणी जो नित्यानित्य विवेक अर्जुनाला ते सांगतायत आधीपासून त्या गोष्टीचा उल्लेख आहे की जे शाश्वत आहे, जे नित्य आहे. आणि नित्य काय, शाश्वत काय, आत्मा परमात्मा हे जे आहे ते शाश्वत आहे. आणि बाकी सगळं जे आहे ह्या जगातली सुख, परत लोकातली सुख, हे सगळं जे आहे हे शाश्वत नाही आहे, अनित्य आहे ते. तर हा शाश्वत शब्द या ठिकाणी वापरून पुन्हा त्याला अर्जुनाच्या मनामध्ये नित्यानित्य विवेक जागृत करता येते. ही ज्ञानीये जे होती, जी ज्ञानी माणसं असतात ती काय करतात, वेदार्थाचं विवरण करतात, पण मग अपेक्षित ते स्वीकारिती, त्यांच्या हिताचं आहे. अपेक्षित याचा अर्थ त्यांच्या हिताचं आहे, त्यांच्या परिस्थितीला जे लागू होतं अशा ज्या गोष्टी आहेत जे अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. आणि अपेक्षित सुद्धा कसं, शाश्वत. नाही तर अपेक्षा आपण सगळ्या सुखांच्या करू, तर त्या सुखांच्या अपेक्षा नाही, शाश्वत जे त्याची अपेक्षा ज्ञानी माणसं करतात. आता याच्या पुढे म्हणून पुढच्या ओव्या घेते आहे 64. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता, तुझं उचित होय आता स्वकर्म हे. म्हणून पार्था ऐक, याची परी पाहता म्हणजे ह्या सगळ्याचा विचार जर केला, याची परी पाहता म्हणजे या सगळ्याचा, आता जे काही त्यांनी सांगितलं त्या सगळ्याचा जर आपण विचार केला, म्हणजे वेदातली वचनं वगैरे जे काही ते बोलले आतापर्यंत, याची परी पाहता म्हणजे ह्या सगळ्याचा जर विचार केला तर तुझं उचित होय आता स्वकर्म हे. स्वकर्म, तुझं जे स्वकर्म आहे, तुझ्याकडनं जे अपेक्षित कर्म आहे ते तुझं स्वकर्म, ते तू पूर्ण करणं हेच तुझ्या दृष्टीने उचित आहे. अर्जुन, आणि या ठिकाणी मनामध्ये निश्चित स्पष्ट असू दे की अर्जुन रणभूमीवर आहे, युद्धाला आलेला आहे, आणि त्या ठिकाणी त्याच्याकडून उचित, आणि तो क्षत्रिय वीर आहे, मग त्याच्याकडून उचित काय आहे, त्याचं स्वकर्म काय आहे, त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याचं स्वकर्म काय आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी ह्या ओवीमध्ये ज्ञानदेवांनी पार्था शब्द जो वापरला आहे ना, तोही फार महत्त्वाचा आहे. कसा महत्त्वाचा आहे पहा, की अर्जुनाची अनेक नावं आहेत महाभारतामध्ये, गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी वेगवेगळ्या नावांनी त्याचा उल्लेख केला आहे. पण आपण जर ती नावं लक्षात घेतली तर आपल्याला ही एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की बरोबर त्या प्रसंगाला योग्य उचित असं नाव त्या ठिकाणी आलेलं असतं. आणि या ठिकाणी अगदी भगवंतांची सुद्धा जी नावं आहेत, कृष्णाची सुद्धा जी सगळी नावं आहेत गीतेमध्ये, ती सुद्धा बरोबर त्या प्रसंगाला योग्य अशी नावं. एकदा मी कधीतरी अच्युत या नावाचा उल्लेख केला होता. आता या ठिकाणी पार्थ हे सुद्धा जे नाव आहे ना, ते आपण लक्षात घेण्यासारखं आहे की पार्थ हे जे अर्जुनाचं नाव आहे ते कसं आलेलं आहे की तो पृथा हे कुंतीचं दुसरं नाव, तर तो पृथेचा पुत्र म्हणून तो पार्थ, पृथेचा पुत्र तो पार्थ. आता ह्याला मी जे महत्त्व देते की पार्थ हे नाव फार उचितपणे
ज्ञानेश्वरांनी वापरलं आहे. ह्याचं कारण असं आहे की कुंतीचं एकूण व्यक्तिमत्व महाभारतामध्ये अशा प्रकारचं आहे की कुंतीने आपल्या पुत्रांना त्यांच्या कर्तव्याची सतत जाणीव दिलेली आहे. संबंध महाभारत जर आपण पाहिलं तर अनेक वेळेला कुंती नम्र झाली आहे, काही परिस्थितीमध्ये ती गप्प झाली आहे, पण तरीसुद्धा आपल्या पुत्रांना कर्तव्याची जाणीव तिने सतत दिलेली आहे. आणि ह्या ठिकाणी जो उल्लेख माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तो असा की हे युद्ध सुरू होण्यापूर्वी ज्या वेळेला कृष्ण कौरवांकडे गेला होता, म्हणजे कृष्ण शिष्टाई असं ज्याला म्हणतात माहिती आहे सगळ्यांना ना, की पांडवांची न्याय्य बाजू आणि कौरवांची अन्याय्य बाजू स्पष्ट करण्यासाठी म्हणून तो शिष्टाई ज्याला म्हणतात त्या जसं ॲम्बॅसडर आता असतो तशा प्रकारे तो ते विवेचन करायला त्या ठिकाणी कौरवांकडे गेला होता. आणि त्याला जे काही सांगायचं होतं ते सर्व सांगितलं. आणि त्यानंतर सुद्धा दुर्योधनाचं जे काही त्याच्यावरती प्रतिक्रिया होती आणि दुर्योधनाला सांभाळण्यासाठी धृतराष्ट्राची सुद्धा जी काही एकूण प्रतिक्रिया होती ती सगळी पाहिल्यानंतर कृष्णाच्या असं लक्षात आलं की आता युद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही आहे आणि युद्ध हे अपरिहार्य आहे. आता पांडवांना जाऊन आपल्याला हे सांगितलं पाहिजे. अशा वेळेला जायच्या पूर्वी कृष्ण विदुराकडे गेला आणि विदुराच्या घरी कुंती राहत असे त्यावेळेला. तर विदुराकडे तो गेला आणि कुंती त्या विदुर पत्नीला कुंतीला सर्वांना त्यांनी नमस्कार केला. आणि त्यावेळेला कुंतीने त्याला एक सांगितलं. ती म्हणाली की तू जेव्हा परत जाशील माझ्या पुत्रांच्याकडे त्यावेळेला माझ्या पुत्रांना माझा हा एक निरोप दे. आणि तो निरोप असा होता की तिने असे शब्द वापरलेले आहेत. महाभारत जर आपण वाचलं तर आपल्याला ते आढळतील की अशा प्रकारचे शब्द आहेत की ती म्हणाली की क्षत्रिय माता ज्या कारणासाठी पुत्रांना जन्म देते ती परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, एवढंच तू माझ्या पुत्रांना सांग. हां, म्हणजे तिचं व्यक्तिमत्व पहा की कर्तव्याची जाण त्यांच्यावरती. ती काही त्यांच्याबरोबर गेली नाही. राज्य मिळालं, सगळं युद्ध झाल्यानंतर सुद्धा कुंती काही आपल्या पुत्रांसमवेत राहिली नाही. कुंती ही धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्याबरोबर वनामध्ये गेली. पण तरीसुद्धा आपल्या पुत्रांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाण असलीच पाहिजे. आणि विशेषतः द्रौपदीवर केलेल्या अत्याचाराची जाण आपल्या पुत्रांना असलीच पाहिजे. आणि म्हणून न्याय मागण्यासाठी त्यांनी आज ही जी कृती करायला पाहिजे ती कृती करण्याची वेळ आज आलेली आहे. किती सुंदर निरोप आहे की क्षत्रिय माता ज्या कारणासाठी पुत्रांना जन्म देते ती वेळ आता आलेली आहे. एवढाच निरोप होता. पण हा निरोप श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितला आणि पांडवही तेवढे सुज्ञ होते. आपल्या मातेचा निरोप त्यांना निश्चित कळला. तर अशी ती. आणि म्हणून ह्या ठिकाणी जे पार्थ म्हटलंय ना, तर पार्थ म्हणताना भगवंत त्याला त्याच्या मातेची आठवण करून देत आहेत.
मातेने दिलेल्या निरोपाची आठवण करून देत आहेत की तुझ्या मातेची अपेक्षा काय आहे तू विसरू नकोस. पार्था असं ज्या वेळेला म्हटलेलं आहे त्या बहुतेक ठिकाणी असाच प्रसंग आहे की त्या ठिकाणी त्याच्याकडं म्हणजे अर्जुनाकडून भगवंताला जे अपेक्षित आहे, पृथेचा पुत्र म्हणून जे अपेक्षित आहे ते त्याला पुढे सांगायचं आहे आणि म्हणून ते पार्था असा त्याचा उल्लेख करतात. म्हणून या ऐके पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. आता या स्वकर्म शब्दाचा अर्थ किती खोल आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल की पार्थ त्याचं स्थान जे आहे त्याचं स्वकर्म हे पृथ्वीचा तो पुत्र असल्यामुळे त्याच्याकडनं जे अपेक्षित आहे ते काम त्याने केलंच पाहिजे ही अपेक्षा त्या ठिकाणी आहे. आणि स्वकर्म या शब्दाचा तो अर्थ आहे की स्वकर्म म्हणजे आज त्याचं तिथे विहित असलेलं कर्म. विहित शब्दही पुढे येणारच आहे. आता पुढे ते म्हणतात पहा, आम्ही समस्तही विचारले तव ऐसेची हे मना आले जे न संडीजे तुवा आपुले विहित कर्म. आता या ठिकाणी आम्ही समस्तही विचारले असं जे म्हटलंय म्हणजे विचारले याचा विचार केला. आम्ही सर्व दृष्टींनी विचार केला. समस्तही म्हणजे सर्व दृष्टींनी आम्ही विचार केला तेव्हा आमच्या मनामध्ये म्हणजे भगवंत हे म्हणतात, कृष्ण म्हणतोय की तव ऐसेची हे मना आले. हे माझ्या मनामध्ये हेच आता निश्चितपणे आलेलं आहे जे न संडीजे तुवा आपुले विहित कर्म. तुझं जे विहित कर्म आहे ते तू टाकू नकोस. आणि विहित हा शब्द बहुतेकांना माहीत असेल पण नसेल माहिती तर सांगते. विहित ह्याचा अर्थ असा की विहित कर्म ह्याचा अर्थ असा की कुठल्याही माणसाचं म्हणजे अर्जुनाचंच असं नव्हे, कोणत्याही माणसाचं जे स्थान असतं त्या स्थान म्हणजे काय माहिती आहे ना की स्थान म्हणजे त्याची भूमिका. की आता या ठिकाणी मी एक काहीतरी सांगण्याचं काम करते ही माझी भूमिका आहे. अर्जुन त्या ठिकाणी लढायला गेलेला आहे तर ते त्याचं स्थान आहे. क्षत्रिय वीर हे त्याचं स्थान आहे. त्या आपल्या स्थानानुसार आणि विशिष्ट परिस्थितीनुसार जे काही अपेक्षित कर्म असतं त्याला विहित कर्म म्हणतात. आपल्या स्थानानुसार भूमिकेनुसार म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला रोल म्हणतात, रोल की हा माझा रोल आहे. आता आपण म्हणतो नाटकामध्ये हा त्याचा रोल आहे. आता तो रोल हा शब्द इतका आपला परिचयाचा आहे पण त्याचा अर्थ तो आहे की ते स्थान त्याचं आहे, त्याची ती भूमिका आहे, नटाची ती भूमिका आहे. तर त्या कुठल्याही विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट स्थानानुसार जे अपेक्षित कर्म असतं त्याला विहित कर्म असं म्हणतात. विहित कर्म की जे केलंच पाहिजे, विहित कर्म केलंच पाहिजे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसे की हे मना आले जे न संडीजे तुवा आपुले विहित कर्म. म्हणजे तू कुठल्याही परिस्थितीमध्ये तुझं विहित कर्म सोडू नको, टाकू नको. न संडीजे म्हणजे टाकू नकोस, सोडू नकोस. परी कर्मफळी आस न करावी. कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. परी म्हणजे कर्म तर तुला केलंच पाहिजे, विहित कर्म तुला केलंच पाहिजे. पण ते कसं करायचं
तर कर्मफळी आसं न धरावी. म्हणजे आता मी इथे लढणार आहे, मग मला विजय मिळालाच पाहिजे वगैरे वगैरे जे काही त्याच्या मनामध्ये येऊ शकेल, कर्मफळी आसं न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. आता हे पुढचंही मी एकत्र घेते. कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. आता या ठिकाणी हा जो कुकर्म आणि सत्क्रिया हे जे दोन शब्द आलेले आहेत, ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. कारण सत्क्रिया म्हटलं की चांगली क्रिया असं आपण म्हणतो, चांगली क्रिया. कुकर्म म्हणजे वाईट क्रिया, वाईट कर्म असं आपण म्हणतो. पण तो अर्थ इथे नाही आहे. या ठिकाणी अर्थ जो आहे तो अशा प्रकारचा आहे की कशाला सत्कर्म म्हणायचं, तर जे स्वधर्माला धरून असतं, स्वधर्माला धरून असतं, म्हणजे जे त्याचं स्वकर्म असतं, त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याचं जे स्वकर्म असतं ते सत्कर्म, ते सत्कर्म. आणि कुकर्म ह्याचा अर्थ दोषपूर्ण कर्म असा नाही किंवा वाईट कर्म असा त्याचा अर्थ नव्हे. गलिच्छ कर्म, वाईट कर्म, घाण कर्म असा त्याचा अर्थ नाही. जे स्वधर्माला सोडून असतं ते कुकर्म, जे स्वधर्माला सोडून असतं ते कुकर्म, जे स्वधर्माला धरून असतं ते सत्कर्म. कारण पहा, अर्जुनाच्या हातून त्या रणभूमीवरती युद्धामध्ये अनेकांचे वध होणार. आता वध होणं, हिंसा करणं हे एरवी आपण विचार केला तर चांगलं कर्म ठरेल का? आणि अर्जुनाच्याही मनामध्ये तोच विचार आहे ना, ते चांगलं कर्म होणार नाही, ते दोषपूर्ण कर्म होणार, ते पापाचं कर्म होणार म्हणतोच आहे तो. म्हणजे सत्कर्म ह्याचा अर्थ जर आपण चांगलं कर्म असं केलं तर हिंसा हे सत्कर्म कधीच ठरणार नाही. पण अर्जुनाचा स्वधर्म जो आहे त्यानुसार त्या युद्धामध्ये हिंसा करणं हे सत्कर्मच ठरतं. लक्षात आलं? म्हणजे सत्कर्म आणि कुकर्म ह्याचा चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. स्वधर्म ते सत्कर्म आणि स्वधर्माला सोडून जे असतं ते कुकर्म, हा अर्थ आपण घ्यायचा आहे. थोडंसं इतर एक थोडा विस्तार करते, एक उदाहरण सांगते. महाभारतामध्ये अशी एक कथा आहे ज्याला धर्मव्याधाची कथा असं म्हटलेलं आहे. धर्मव्याधाची कथा, बरं का. आता व्याध म्हणजे कोण? शिकारी. व्याध म्हणजे शिकारी, जो शिकार करतो तो व्याध. आता शिकार करणं म्हणजे प्राण्याची हत्या करणं. आता प्राण्याची हत्या करणाऱ्याला महाभारतामध्ये त्याला उल्लेखून जो शब्द वापरलाय तो धर्मव्याध असा आहे. म्हणजे व्याध आहे पण तो धर्मव्याध आहे, कारण त्याच्या एकूण परिस्थितीनुसार, त्याच्या वर्ण जातीनुसार त्याचं ते कर्म आहे आणि त्यामुळे तो ते करतो आहे आणि त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालणार आहे. तर म्हणून तो धर्मव्याध. आणि ती कथा अशी आहे की त्या कथेमध्ये एक ज्ञानी ब्राह्मण त्या धर्मव्याधाकडे येतो आणि त्याला असं म्हणतो की मला तू उपदेश कर. हात जोडून म्हणतो मला तू उपदेश कर. आता व्याध आहे, तो शिकारी आहे आणि त्याला तो म्हणतो तू मला उपदेश कर. ज्ञानी ब्राह्मण म्हणजे ह्याचा अर्थच असा की जे विहित कर्म असतं, जो आपला स्वधर्म असतो
ते म्हणजे सत्कर्म आणि त्याला सोडून असणारं ते दुष्कर्म. कारण जर आपण नाहीतर मग अर्जुनाच्या हातून हिंसा झाली तर ते त्यांनी सगळं दुष्कर्म केलं असंच होईल ना. तर तसं ते नाही आहे आणि म्हणून ह्या शब्दांचे चुकीचे अर्थ आपण घ्यायचे नाही. जे आत्तापर्यंत विवेचन त्यांनी केलेलं आहे त्या आधारेच आपण या शब्दांचे अर्थ घ्यायचे. आणि त्यामध्ये हेच आपल्याला दिसतं की स्वधर्म जो आहे, जे विहित कर्म आहे, जे स्वकर्म आहे ते केलंच पाहिजे. मग त्याला चांगलं वाईट म्हणजे आपली जी एरवीची नीती असते ती काय, नीतीच्या दृष्टीने काय चांगलं आणि काय वाईट हे आपण एरवी म्हणतो ते ह्या ठिकाणी आपण दूर ठेवायचं आहे. नीतीच्या कल्पना, धर्माच्या कल्पना, ज्या रूढ कल्पना असतात त्या काही वेळेला बाजूला ठेवाव्या लागतात. आणि हे आपल्याला महाभारतामध्ये असं दिसतं. ज्यांनी कृष्णावरती मी बोलले त्यावेळेला जे कोणी होतं त्यांना आठवत असेल, मी त्यावेळेला हे अत्यंत विस्ताराने सांगितलं होतं की युधिष्ठिराला सुद्धा कृष्णाने धर्म काय, अधर्म काय, सत्य काय, असत्य काय याबद्दल खूप विस्ताराने विवेचन केलं. की ज्या ठिकाणी जसं अर्जुनाने इथे आयुध टाकली होती आणि मी युद्ध करणार नाही म्हणत होता, तसंच युधिष्ठिर युद्ध चालू असताना एक असा प्रसंग आला की त्यावेळेला युधिष्ठिर म्हणाला की मी हे सगळं चुकीचं आहे आणि मी हे युद्ध करणार नाही. हे असं म्हणून तो निघून जाणार होता. तो म्हणाला की मी वनात जातो आणि माझं धर्माचरण करतो. त्यावेळेला धर्माचरण म्हणजे काय हे भगवंताने त्याला सांगितलं, युधिष्ठिराला, धर्मराजाला. तर धर्म, नीती ह्याच्या ज्या रूढ कल्पना असतात त्या ह्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायच्या नाहीत. तर सत्कर्म, सत्क्रिया म्हणजे काय, दुष्कर्म म्हणजे काय हे आपण लक्षात घ्यायचं. आणि सत्क्रियाची आचरावी म्हणजे आपल्या स्वधर्माचं पालन करावं. पण कसं? हेतूविण. पुन्हा पुन्हा सांगतायत हेतूविण. हेतू मनात ठेवायचा नाही की माझं जे होणार आहे का, किंवा मी ह्या माझ्या भीष्म आणि द्रोण यांना मी वाचवून जय मिळवू शकणार आहे का वगैरे वगैरे कुठल्याही कल्पना मनामध्ये ठेवायच्या नाही. हेतूविण जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आपण हेतूविण पूर्ण करायचं. आणि पुढे मग ते म्हणतात तू योग त्याच्या हे सगळं बोलताना फार महत्त्वाची एक गोष्ट विसरले की ह्या ओव्यांच्या आधी जो 47वा श्लोक आहे ना तो गीतेतला अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. आणि त्याच्यावरती अगदी खून करा, आयम पिल्या, काही करा, हा अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. आणि विशेषतः त्या श्लोकातला जो पहिला जो भाग आहे तो कधीही आपण विसरायचा नाही. साधारणपणे आपल्याला सगळ्यांना तो माहिती असलेला भाग आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा फलेषु कदाचन. कर्मण्येवाधी तेच ह्या ओव्यांमध्ये सांगितलं आहे. कर्म कर, मा फलेषु कदाचन म्हणजे फळाचा विचार मनामध्ये आणू नकोस. मा फलेषु कदाचन हा जो विचार आहे ह्याच्यावरती सगळा कर्मयोग पुढे जो आपल्याला शिकायचा तो सगळा कर्मयोग ह्याच्यावरती आधारलेला आहे. आणि टिळकांनी जो गीता रहस्य ग्रंथ लिहिला तो सगळा ग्रंथ मुळी त्याचा मूलभूत सगळा मंत्र जो कुठला होता तो हाच होता. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आता ह्या ठिकाणी ना विनोबांनी सुद्धा जी गीताई लिहिली आहे ना त्यांनी सुद्धा ह्या श्लोकाचं विवरण केलं आहे. आणि त्यांनी एक फार सुंदर त्या ठिकाणी त्यांचे विचार मांडले आणि जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी काय म्हटलं आहे की साधारणपणे या श्लोकाचा अनुवाद कसा केला जातो की आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण करायचं आहे, फळाचा विचार तू करू नकोस अर्जुना, असं
म्हणजे किंवा असा अर्थ घेतला जातो की कर्म करण्याचा अधिकार तुला आहे, फळाचा अधिकार तुला नाही, असा अर्थ साधारणपणे आपण घेतो या श्लोकाचा. कर्म करण्याचा अधिकार तुला आहे, फळाचा अधिकार तुला नाही, असा अर्थ घेतो. पण विनोबांनी एक फार सुंदर विचार या ठिकाणी मांडला आहे आणि तो सांगितल्याशिवाय मला राहत नाही म्हणून सांगते की विनोबा काय म्हणतात की त्या ठिकाणी न फलेषु कदाचन असं म्हटलेलं नाही, मा फलेषु कदाचन म्हटलंय. आणि मा ह्या शब्दाचा, हा जो संस्कृत शब्द आहे, ह्या मा ह्या शब्दाचा अर्थ नको असा आहे, नाही असा नाही. लक्षात आलं? मा या शब्दाचा अर्थ नाही असा नाही, नको असा आहे. आणि मग तो जर अर्थ आपण घेतला तर ह्याचा आपल्याला अर्थ असा घ्यावा लागतो की कर्म करण्याचा अधिकार तुला आहे, फळाचाही अधिकार तुला आहे, पण तू तो मागू नकोस, तू तो घेऊ नकोस. आलं लक्षात? म्हणजे किती बारीकसा शब्दात मी एक फार वेगळा अर्थ. आणि जो, कारण आपण असं म्हणतो ना की अरे मी एवढं केलं मला काही मिळू नये का, असं एक साधारण एक वृत्ती असते ना. आहे, फळाचा अधिकार तुला आहे, पण तो तू मागू नकोस. आणि आता आपण जर ह्याचा जर आणखीन थोडं आपला संबंध स्वातंत्र्याचा लढा जर आपण पाहिला ना तर आपले सगळे जे काही स्वातंत्र्यवीर होऊन गेले, हुतात्मे झाले, टिळकांसारखे सगळ्यांनी काय अविश्रांत श्रम केलेले आहेत स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी. पण त्यापैकी कोणीही असं म्हटलेलं नाही की मीच स्वातंत्र्य मिळवू शकीन, मीच, माझ्यातच ते कर्तृत्व आहे, माझ्यातच ते कर्तृत्व आहे स्वातंत्र्य मिळवण्याचं. टिळकांनी म्हटलं की स्वराज्य हा माझा हक्क आहे, जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच पण म्हटलं. पण त्यामध्ये हा भाव नव्हता की स्वराज्य मिळवण्याचं फक्त मलाच कर्तृत्व आहे, इतर कोणाला नाही, असा कर्तृत्वाचा मदही त्यांच्यामध्ये नव्हता. आणि माझ्या हयातीमध्ये नाही मिळालं स्वराज्य तरी हरकत नाही, पुढच्या पिढ्यांना ते मिळू दे, कधीही मिळू दे. सगळ्या हुतात्म्यांच्या मनामध्ये तोच विचार होता ना. ते काही ते हुतात्मे होऊन गेले, पण स्वराज्य कितीतरी नंतर मिळालं, त्यावेळेला ते कोणी अनेक जण त्यापैकी ते अस्तित्वात नव्हते. तर असं जे आहे ना, फळाचा अधिकार नको. अशीच एक लहानशी गोष्ट सांगते की एक म्हातारा माणूस त्याच्या ह्याच्यामध्ये आंब्याचं झाड लावत होता. आंब्याचं, आवळ्याचं म्हणा काही, आंब्याचं झाड लावत होता. तर त्याला एकाने विचारलं की अरे, म्हणजे म्हातारा, अगदी जखड म्हातारा झालेला आणि किती कष्ट करून तो आपलं ते झाड लावतोय. त्याला विचारलं की एवढं कष्ट करतोयस आणि हे झाड लावतोयस, तुला काय मिळणार आहेत का आंबे ह्या झाडाचे? त्यावेळेला तो म्हणाला की मला नाही मिळणार, पण माझ्या नातवंडांना पतवंडांना ते मिळत राहणार. आणि आज ही माझ्या बागेतली बाकीची जी आंब्याची जी झाडं आहेत ना, त्याचे आंबे जे मी खातोय ती झाडं मी नाही लावली, माझ्या कोणीतरी पूर्वजांनी लावली. म्हणजे ह्याचा अर्थ असा की आपण केलेल्याचं फळ आपल्यालाच मिळालं पाहिजे असं नाही. आता आपण सगळ्या बायका घरामध्ये स्वयंपाक, एवढा सगळ्यांसाठी स्वयंपाक केला जातो, सगळा स्वयंपाक केलेलं अन्न मीच खाणार असं म्हणतो का आपण? नाही, ते सगळ्यांसाठी असतं. ते लहान लहान गोष्टीमध्ये सुद्धा हा कर्मयोग असतो की आपण फक्त आपला विचार करत नाही, आपल्या संस्कृतीमध्ये तो विचारच नाही. तर हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता पुढे जातोय आपण.
तू योगयुक्त हा ते कर्मण्येवाधिकारस्ते हा मी श्लोक तुम्हाला सांगितला आणि तो लक्षात ठेवायचा आहे. निदान त्याचा पहिला भाग हा कायम लक्षात ठेवायचा आहे. आणि तसाच पुढचा सुद्धा जो 48वा श्लोक आहे ना, तो सुद्धा एक IMP श्लोक म्हणून, इम्पॉर्टंट श्लोक म्हणून लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे शब्द, महत्त्वाचे विचार आलेले आहेत आणि ते आपल्याला पाहायचे आणि त्याच्यावरच्या ओव्याही आपण पाहू आणि मग ते विचार कुठे आले आहेत ते मी तुम्हाला सांगते. ते ओव्या पाहतोय आपण. 67वी ओवी आपण पाहतोय. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. आता हे योगयुक्त होऊनी हा जो शब्द आहे ना, योगयुक्त, हे कशाचा अनुवाद आहे तर वरचा जो श्लोक तुम्ही पाहिला त्यातला पहिलाच जो शब्द आहे योगस्थः कुरु कर्माणि. योगस्थः कुरु कर्माणि असं म्हटलंय त्या श्लोकामध्ये. म्हणजे तू योगस्थ हो. योगस्थ म्हणजे काय? योग बुद्धीनी. योग बुद्धी मी सांगितली आहे ना आत्तापर्यंत. योग बुद्धीचं विवेचन आपण केलेलं आहे. बुद्धी योग म्हणजे काय, योग बुद्धी म्हणजे काय, हे मी सगळं सांगितलेलं आहे. आता पुन्हा पुन्हा तेच सांगणं शक्य नाही. तर योगस्थ हो म्हणजे योग बुद्धीनी कुरु कर्माणी म्हणजे तू तसं कर्म कर. आणि तेच ह्या ओळीमध्ये तू योगयुक्त होऊन, आणि योगयुक्तचा आणखीन थोडा विस्ताराने मी अर्थ पुढच्या काही भागामध्ये येईल त्यावेळेला मी सांगेन. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी. आता हे कळत आहे तुम्हाला सगळ्यांना. मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. हाही एक महत्त्वाचा विचार आहे हा. म्हणजे फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. म्हणजे फळाचा संग तर सांडायचा आहे, फळाचा विचार करायचा नाही, पण चित्त देऊन कर्म करायचं. खूप महत्त्वाचा विचार आहे आपल्या दृष्टीने. कारण नेहमी आपण असा विचार करतो की मी हे केलं तर मला काय मिळेल. असतो ना आपल्या मनामध्ये हा विचार की हे मी केलं, इतक्या निष्ठेने मी केलं तर मला काय मिळेल. देवाला सुद्धा पुजताना मनामध्ये हाच भाव असतो की देवा मी तुझं सगळं अगदी विधीपूर्वक सगळ्या ह्याच्यानुसार मी सगळं तुझं सगळं करते, मला बाबा तू एवढं एवढं दे. म्हणजे फळ हे आपल्या मनातून कधी जातच नाही. मग ते देवाचं कार्य असो नाहीतर काहीही कार्य असो, दान देताना सुद्धा कुठल्या कोणाला काही एखादी वस्तू देताना की आपण लग्नामध्ये आहेर करताना त्याच्यात सुद्धा मी त्यांना एवढ्या किमतीचा आहेर केला होता, त्यांनी मला अगदीच एवढ्या किमतीची वस्तू दिली, म्हणजे मी तू त्यांना दिलं त्याचा मोबदला मला त्यांनी तितकाच दिला पाहिजे. सगळीकडे ही बुद्धी असते. दान ज्याला म्हणतो आपण ते दान देताना तर म्हणजे त्याला दान म्हणूच नये अशा प्रकारची वृत्ती सगळी. तिरुपतीला जाऊन हजारो रुपये दागिने काय काय तिथे घालायचं की बाबा कुठे इन्कम टॅक्सच्या ह्याच्यामध्ये आम्ही सापडू नये, आमच्या धंद्यामध्ये आम्हाला सगळी बरखास्त सगळं चांगलं व्हावं. सगळ्या बाबतीमध्ये हॉस्पिटलला कुठे शिक्षण संस्थानात दान देताना आमचं नाव कोरलं जावं असतं की नाही. ही बुद्धी सगळ्यामध्ये असते. ही जी आहे ही सगळी फळाची अपेक्षा असते. फळाचा आणि म्हणून फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. कारण मग काय होतं की माणूस विचार काय करतो, अरे तर ह्या एवढं केलेल्या कामाचं जर काही मला फळ मिळणारच नसेल कशाला करायचं, नको ना. मग दुर्लक्ष केलं जातं, चित्त देऊन काम केलं जात नाही, त्याच्यामध्ये चित्त नसतं त्या कामामध्ये. करायचं पाट्या टाकायच्या म्हणून ते केलं जातं काम. तर
म्हणून अगदी स्पष्टपणे भगवंतांनी सांगितलंय, फळाचा संग सांडूनी मग अर्जुन चित्त देऊनी करी कर्मे. म्हणजे जे काही करशील ते तुझ्यामध्ये जी क्षमता आहे ती पणाला लावून काम कर. ती क्षमता तुझी पणाला लावून तू काम कर. परी पुढे म्हणतात, परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. का निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके, तरी तेथेची न अपरित होके शोभावे ना. म्हणजे दोन गोष्टी सांगितल्या की आदरिले कर्म म्हणजे आरंभलं, कर्म करण्याचा आरंभ केलं आणि दैवानी आपल्या सुदैवानी जर समजा ते कार्य समाप्ती त्याची झाली, म्हणजे कार्यात सगळं यश मिळालं, समाप्ती ह्याचा अर्थ त्या कार्याला यश लाभलं, तरी विशेष तेथे तोषावे हेही नको. म्हणजे आपलं कर्म फळाला गेलं म्हणून तिथे अगदी आनंदाने नाचायचं नाही. तेथे तोषावे हेही नको. का निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके, तरी तेथेची न अपरित होके शोभावे ना. म्हणजे काही निमित्ताने जर समजा ते कार्य सिद्धीला गेलं नाही, म्हणजे ते अयशस्वी झालं किंवा अपूर्ण राहिलं, तुम्ही ते पूर्ण करू शकला नाही, त्याला यश मिळालं नाही, काही झालं, ते सिद्धीला जर ते गेलं नाही, तर तेथेची न अपरितोखे शोभावे ना. म्हणजे त्या अत्यंत राग किंवा दुःख मनात घेऊन आपण दुःखाने खचून जायचं, हे सुद्धा करू नकोस. आता बरं पुढे सांगते, तेथेची न अपरितोखे शोभावे ना. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आली, परी ठेलियाही सगुण जहाले ऐसेची मानी. म्हणजे आचरता सिद्धी गेले, आपण काम केलं आणि ते सिद्धीला गेलं, तरी काजाची कीर आले. काजाची कीर आले ह्याचा अर्थ आपण ज्या कारणासाठी ते काम करतोय ते योग्य प्रकारे पार पडलं, म्हणजे यश आलं. साध्या शब्दामध्ये म्हणजे यश आलं. तर काजाची कीर आले म्हणजे आपल्याला त्यामध्ये यश आलं. परी ठेलियाही सगुण जहाले ऐसेची मानी. ठेलियाही म्हणजे ते अपूर्ण राहिले, अपयशी झाले. तर सगुण जहाले म्हणजे आपण ते कर्म केलं ना, सगुण ह्याचा अर्थ आपण केला ना, प्रयत्न तर केला ना. आपण कित्येक वेळेला आपल्या मुलांनाही सांगतो की नाही, हे अरे अपयश हे तू विसरून जा, आपण प्रयत्न करणं हे आपलं काम आहे, आणि मग आपण प्रयत्न केल्याचा आपल्याला आनंद असतो. मग ते यश मिळालं तर नाही मिळालं हे दैवाची भाग असतो, दैवाचा भाग असतो. तर आपण ते सगुण झाले याचा अर्थ आपण कर्म केलं ना ह्याचा आनंद मानायचा, आपण प्रयत्न केले ना ह्याचा आनंद मानायचा. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदी पुरुषी जरी अर्पिजे. फार महत्त्वाचा विचार आहे. जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदी पुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. पुढचंही ओवी वाचते मी. देखे आधी पुढच्या ओवीचा अर्थ सांगते आणि मग ह्या ओवीचा अर्थ सांगते. देखे संतासंती कर्मी, हे जे सरिसेपण मनोधर्मी, तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसुजे.
म्हणजे पुढच्या ओळीचा अर्थ मी आधी सांगते. हे बघ अर्जुना, संता संती कर्मी ह्याचा अर्थ चुकीचा, संत या शब्दामुळे चुकीचा अर्थ घेऊ नका. संता संती कर्मी ह्याचा अर्थ कर्मसिद्धीला जाओ अथवा न जाओ. कर्मसिद्धीला जाओ, सिद्धी याचा अर्थ यश मिळणं, पूर्ण होणं, ह्या दृष्टीने सिद्धी हा शब्द. तर कर्मसिद्धीला जाणं न जाणं. संता संती कर्मी, हे जे सरीसेपण मनोधर्मी, म्हणजे सिद्धीला गेलं काय न गेलं काय, सरीसेपण म्हणजे त्याच्यामध्ये समत्वाची भावना. सरीसेपण याचा अर्थ समत्वाची भावना, म्हणजे ते यश पाहो अपयश येवो काही येऊ दे, त्या दोन्ही परिस्थितींकडे समान वृत्तीने पाहणं, समतेने पाहणं. म्हणजे ह्यानी दुःखाने खचायचं ते सुखाने नाचायचं असं न करता दोन्ही परिस्थितींकडे आपण जर समान दृष्टीने, समतेच्या दृष्टीने जर आपण पाहिलं, हे जे सरीसेपण मनोधर्मी, म्हणजे जर आपण मनामध्ये हे सरीसेपण म्हणजे हे समत्व, सरीसेपण म्हणजे समत्व, ही समत्वाची भावना जर आपण मनामध्ये धरली, आपल्या मनामध्ये असेल, तेची योग स्थिती, त्यालाच योग स्थिती म्हणतात. त्यालाच योग स्थिती म्हणतात. हे केलेलं कर्म सिद्ध होवो न होवो, काही झालं तरी समान दृष्टीने, समत्वाच्या दृष्टीने दोन्ही परिस्थितींकडे पाहणं, असा ज्या वेळेला आपला मनोधर्म असतो त्यावेळेला त्याला योगस्थिती म्हणतात. आणि उत्तमी प्रशंसिजे ह्याचा अर्थ जी श्रेष्ठ माणसं असतात, जी ज्ञानी माणसं असतात, ती माणसं अशा बुद्धीचा, अशा मनोधर्माची प्रशंसा करतात. आलं लक्षात? ह्या ओवीचा अर्थ मी सांगितला. आता त्याच्या आधी किंवा ही जी ओवी आहे ना, ही ओवी ह्या वरच्या श्लोकामध्ये कुठे आली आहे ती मी सांगते. ह्या वरच्या 48व्या श्लोकाचा जो शेवटचा भाग आहे तो बघा. सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते, है ना. सिद्ध्या सिद्ध्यो, ते सिद्ध हो कर्म न होवो, त्या दोन्ही परिस्थितींकडे समान दृष्टीने पाहणं, हे जे समत्व असतं आपल्या मनाचं, आपल्या बुद्धीचं, हे जे समत्व असतं त्याला योगस्थिती म्हणतात. त्याचं हा अनुवाद आहे. आता ही ओवी मी आधी घेतली आणि त्याच्यानंतर मी वरची ओवी घेते. आणि ती का घेते नंतर हे तुमच्याही लक्षात येईल. ही तिथे त्यांनी काय म्हटलंय की देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी जरी अर्पिते तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे. अर्थ लक्षात आला असेल तुमच्या की जे तुलाले कर्म म्हणजे जे जे काही तू काम करतोयस, जे तुझ्या हातून काम होतंय, आपल्या सगळ्यांना आहे. जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी जरी अर्पिजे. आदिपुरुष माहिती आहे आपल्याला. आता ही कल्पना आदितत्व, परमात्मा, आदिपुरुष
जरी अर्पिले, त्याला जरी आपण अर्पण केलं, म्हणजे कधी अर्पण होतं लक्षात घ्या, की कर्मफळाची अपेक्षा आपण केली नाही तरच आपण आदिपुरुषाला ते कर्म अर्पण करणार ना. जर समजा मी हे कर्म केलं आणि त्याचं फळ मला मिळावं म्हटलं तर मग आदिपुरुष राहायला बाजूला ना, त्याची कुठे आठवण आहे आपल्याला. आणि मागे एका ओवीत असंही येऊन गेले, यज्ञाचा जो भोगता त्यालाच तू विसरतोस, असं आलंय की नाही. तसंच आहे इथे, की आदिपुरुषाचा विसरच पडला. मग जर कर्मफळाची अपेक्षा आपण केली तर मग आदिपुरुषाला आपण विसरलो. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जे जे आपण कर्म करतो ते आदिपुरुषी अर्पिजे. जे ते कर्म आपण असं मनामध्ये आणायचं की ते कर्म आपण ईश्वराच्या इच्छेने करतोय, ईश्वराने यासाठी आपल्याला योजलेलं आहे आणि ते कर्म हे ईश्वराला म्हणून मी अर्पण करतोय. ते त्याचं आहे, ते त्याच्या इच्छेने घडतंय, त्याच्या ज्ञानाने घडतंय. कारण आपल्याला वाटतं की आपल्याला खूप ज्ञान आहे. अर्जुनाला वाटतंय की बाबा माझ्या ह्या आप्तांचा वध करणं म्हणजे पाप आहे, हे अर्जुनाला वाटलेलं ज्ञान आहे. पण ते ज्ञान भगवंताचं ज्ञान नाही आहे. भगवंताचं ज्ञान, त्या आदिपुरुषाचं ज्ञान वेगळं आहे, ईश्वराचं ज्ञान वेगळं आहे. तर जे कर्म आहे ते कर्म आपण ईश्वराच्या इच्छेने करतो, ईश्वराच्या ज्ञानाने करतो. तो सर्वज्ञ आहे, त्याला माहिती आहे काय घडलं पाहिजे, कसं घडलं पाहिजे. आपण काय असतं, आपण सगळं ईश्वर, आज जणू काही ईश्वर म्हणजे अगदी आपला एक एक्झिक्युटिव्ह ऑफिसर की हे दे मला, ते कर माझ्यासाठी, सगळं ईश्वराकडून आपण मागून घेतो, असा हा भाव नाही. ईश्वर आहे त्याच्यासाठी आपण कर्म करतोय आहे, ही जर भावना आपल्या मनामध्ये असेल तर मग आपण बाजूला राहतो. जो यज्ञाचा भोगता आहे त्याला आपण कर्म अर्पण करतो. तर त्या आदिपुरुषी जर ते आपण अर्पण केलं तर ते परिपूर्ण होतं. कारण त्याच्यामध्ये कुठल्याही आपल्या अपेक्षांचा, आपल्या विचारांचा कुठेही त्याच्यामध्ये अशुद्धपणा नसतो. ते परिपूर्ण होतं, त्याच्यामध्ये ते अशुद्ध नसतं, ते शुद्ध कर्म असतं. कारण त्या ईश्वरासाठी आपण केलेलं असतं आणि ते ईश्वराला अर्पण केलेलं असतं. आता या ठिकाणी एक गोष्ट सांगते आणि आज मी इथेच थांबते. एक गोष्ट सांगते. अकबर आणि तानसेन यांची गोष्ट आहे. आपल्याला साधारणपणे अकबर बिरबलाच्या गोष्टी खूप माहिती असतात, पण अकबर आणि तानसेन यांची गोष्ट आहे. तानसेन तुम्हाला माहिती असेल, अकबराच्या दरबारातले नवरत्नांपैकी एक रत्न होतं. अत्यंत उत्तम संगीताचं ज्ञान त्याच्यामध्ये होतं आणि फार मधुर संगीत. तर तानसेनवरती अकबराची अत्यंत कृपा होती. पण तो एके दिवशी तानसेनला म्हणाला की तू फार गोड गातोस, यामध्ये काही वादच नाही, पण मला नेहमी असा मनामध्ये विचार येतो की ज्या गुरुकडून तू ज्ञान घेतलं असशील तो गुरु कसा असेल, त्याचं गाणं, त्याचं संगीत कसं असेल, असा मला नेहमी विचार येतो. तर तानसेन म्हणतो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. तो जो कोण माझे जे गुरु आहेत ना त्यांना काही तोडच नाही, आणि तर त्यांचं गाणं ऐकलंच पाहिजे. तर हा बादशाह त्याला म्हणतो की मग ऐकव ना, मला घेऊन ये आपल्या दरबारामध्ये, आपण त्याचं सगळ्या प्रकारे स्वागत करू. तर तो म्हणतो, तानसेन म्हणतो की बादशाह ते मात्र शक्य होणार नाही, मी त्याला दरबारामध्ये, माझ्या गुरूंना मी दरबारामध्ये आणू शकणार नाही. तर का?
तर नाही, माझे गुरु कुठेही जात नाहीत, ते त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या झोपडीमध्येच ते असतात. तर अकबर म्हणतो की ठीक आहे, आपण जाऊया तिकडे, तिथे जाऊन त्याचं गाणं आहे. म्हणून तानसेन बरोबर अकबर 1-2 वेळा जातो. पण काही ती जी झोपडी, यमुनेच्या काठावरती त्यांची झोपडी असते, तर झोपडीचं दार उघडं असतं, पण आतमध्ये काही गुरु नाही, तसं हा म्हणतो तानसेन. आणि 2-3 वेळा असं झाल्यानं होतं. पण तरीसुद्धा अकबराला इतकी काही संगीताची आवड असते की अकबर म्हणतो की नाही, आणखीन एकदा आपण जाऊया. आणि मग पुन्हा एकदा ते जातात. त्यावेळेला झोपडीचं दार बंद असतं आणि आतून इतके सुंदर सूर ऐकायला येत असतात की बादशाह आपलं भान विसरतो, त्या झोपडीच्या दाराशीच उभा राहतो आणि ते ऐकत राहतो, अगदी तल्लीन होतो त्याच्यामध्ये. असं ते सूर, ते संगीत त्यांचं संपतं काही वेळाने. तेव्हा तो भानावर येतो आणि ह्याला तानसेनला म्हणतो की काय सुंदर, काय तुझ्यामुळे आज मला हे झालं. आपण मला खरं म्हणजे त्यांना पाहायचं होतं, पण झोपडीचं दार काही त्याने उघडलं नाही. तर ठीक आहे, पुन्हा कधीतरी मला लाभ होईल का बघतो, पण आपण आता परत जाऊया. आणि परत जाताना वाटेवरती अकबर त्याला म्हणतो की तानसेन, तू माझ्या दरबारामध्ये अत्यंत सुंदर गातोस, यामध्ये काही वाद नाही. तुझ्या गळ्यामध्ये असं काही गोडवा आहे की मी सगळं विसरून जातो. पण मला माफ कर, मी तुला एक सांगतो की तुझ्या गुरूंच्या सुरांमध्ये जो काही गोडवा आणि जो काही एक भाव होता, तो नसतो रे तुझा. तर तो तानसेन म्हणतो, बादशाह तुम्ही अगदी बरोबर बोललात, ह्यामध्ये काहीच चूक नाही आणि ही खरीच गोष्ट आहे. तो म्हणतो मग का, बादशाह म्हणतो का नाही, मग तू त्याच्याकडनं हे सगळं का नाही आत्मसात केलं. त्यावेळेला तानसेन बादशाहला एकच उत्तर देतो, तो म्हणतो की बादशाह, मी तुमच्यासाठी गातो, माझे गुरु ईश्वरासाठी गातो. हे जे आहे की जे करतो ते ईश्वराला अर्पण, मग ते काही असो ईश्वराला अर्पण. ते ईश्वराच्या बुद्धीने आपण करतोय, त्याच्या ज्ञानाने आपण करतोय, त्याच्या इच्छेने आपण करतोय. आपलं कार्यच नाही हे, आपण फक्त एक आहोत माध्यम, एक त्याची इच्छा पूर्ण करण्याचं. हे जे आहे ते कर्म ईश्वरार्पण करणं. आणि म्हणून मी हे शेवटी सांगितलं. आज आपण इथे थांबू. आता पसायदान म्हणणार.